वैकल्याचा पवित्र अशा श्रावण महिन्यास प्रारंभ झालाय। त्यानिमित्ताने सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिर विद्युत रोषणाईने उजळून निघालंय। श्रावण महिन्यात मंदिरात रोजच धार्मिक विधी पार पडणार आहेत। शिवाय प्रत्येक सोमवारी भक्ताचे आकर्षण आणि श्रद्धा असलेल्या मेघडंबरीची फुलांनी सजावट केली जाणार आहे। सोलापूर येथील सिद्धेश्वर मंदिरात दर्शनासाठी महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक व इतर राज्यातूनही अनेक भाविक सोलापुरात येत असतात। जागृत देवस्थान म्हणून सिद्धेश्वर मंदिराची ओळख आहे। श्रावणात रोज पहाटे 5 वाजता काकड आरती, योग समाधी, रुद्राभिषेक, महाआरती यासह विविध धार्मिक विधी होणार आहेत। सध्या मंदिरावर विद्युत रोषणाई केल्याने मंदिर उजळून निघाले। मंदिराच्या गाभाऱ्यात चांदीने मढवण्यात आले असून शिखरही सोन्याने मढवण्यात येत आहे। मंदिरातील धार्मिक विधींची माहिती पुजारी शिवशंकर हंबू यांनी दिली। मी शिवशंकर सोलापूरचं ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांचा वंश परंपरागत केलेली आहे। येत्या 25 जुलैपासून हिंदू धर्मातील पवित्र अशा श्रावण मासाची सुरुवात होत आहे। श्रावण मासाच्या अनुषंगाने आमच्या सर्व हंबू परिवारातर्फे धार्मिक पूजांचं आयोजन केलेलं आहे। पहाटे 5 वाजल्यापासून धार्मिक पूजांना विधींना सुरुवात होते। पहाटे 5 वाजता गर्भमंदिरामध्ये काकड आरती, त्यानंतर 7:30 वाजता योग समाधी, रुद्राभिषेक, ओम नमः शिवाय महामंत्र आणि महाआरती संपन्न होते। 8:30 वाजता गर्भमंदिरामध्ये रुद्राभिषेक व महाआरती संपन्न होते। त्यानंतर गर्भमंदिर व योग समाधी दोन्हीकडे अख्खी पूजा वगैरे बांधल्या जातात। सायंकाळी पुन्हा 7:30 वाजता योग समाधीस रुद्राभिषेक, ओम नमः शिवाय महामंत्र आणि महाआरती संपन्न होते। 9 वाजता सिद्धरामेश्वरांची पालखी परिक्रमा संपन्न होते। त्यानंतर रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी वगैरे